सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 43. श्लोक पाहूयात. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. एवं म्हणजे याप्रमाणे, बुद्धे म्हणजे बुद्धीहून, परम म्हणजे श्रेष्ठ, बुद्ध्वा म्हणजे जाणून, संस्तभ्य म्हणजे स्थिर करून, आत्मानम म्हणजे मन, आत्मना म्हणजे विचारपूर्वक बुद्धीद्वारे, जही म्हणजे विजय प्राप्त कर, शत्रुम म्हणजे शत्रू, महाबाहो म्हणजे हे महाबाहू, कामरूपम म्हणजे कामरूपामधील, दुरासदम म्हणजे दुष्कर. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. आधीच्या श्लोकात भगवंतांनी स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा प्रवास सांगितला. त्यात आत्मा हा बुद्धी, मन आणि इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगितले. या श्लोकात भगवंत सांगतात की अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून कामरूपी अजिंक्य शत्रूला मारून टाकण्यास अर्जुनाला सांगतात. भगवंत म्हणतात अशा बुद्धीपेक्षा जे सूक्ष्म आहे ते माझेच स्वरूप आहे, ते जाणून घे आणि त्याच्यासोबत नित्य अनुसंधान कर. मनावर नियंत्रण आणून कामरूपी शत्रूवर विजय प्राप्त कर. मग कामना पूर्ती झाली अथवा झाली नाही तरीही त्या तुझ्यावर प्रभाव टाकू शकणार नाहीत. परमात्म्याची ओळख करून घ्यावी म्हणून भगवंत इथे संयम शिकवत आहेत. रामराज्याची स्थापना करायची असेल तर कामराज्य शिथिल करावे लागेल. असे झाले तर एकमेकांवर कुरघोडी करणे सोडून सर्वजण आनंदाने जीवन जगतील. इथे अर्जुनाला महाबाहो संबोधले आहे कारण त्याने कामनांवर आधीच विजय प्राप्त केला आहे. रात्री जागवून म्हणजेच अभ्यास करून धनुर्विद्येचा अभ्यास केला. आईच्या आज्ञेखातर पत्नीला आपल्या भावांसोबत वाटून घेतले. दिव्यास्त्र प्राप्तीसाठी स्वर्गात गेला असताना उर्वशी अर्जुनाची कामना घेऊन जवळ आली असताना त्याने तिला माता म्हणून संबोधले. तिने त्याला षंड होण्याचा शाप दिला, तोही त्याने आनंदाने स्वीकारला. यातूनच त्याने कामनांवर विजय प्राप्त केला होता. पण ऐन युद्धावेळी त्याचे मन सैरभैर झाले होते म्हणून भगवंतांनी त्याला कर्मयोग सांगितला. भगवान आपल्याला सांगत आहेत की आपली शक्ती आपल्यातच सामावलेली आहे. आपणच आपल्यावर विजय प्राप्त करू शकतो. कर्मातच परमात्मा आहे म्हणून सर्व कर्म हे यज्ञ म्हणून करत राहा.
अशा प्रकारे या अध्यायाच्या माध्यमातून कर्तव्य मार्गावर येणाऱ्या अडचणींकडे कशा प्रकारे बघावे, आपल्या जीवनाच्या रथाचे लगाम त्या भगवंतांच्या हाती सोपवून कर्माला कर्मयोगामध्ये कसे बदलावे हे भगवंत या ठिकाणी सांगतात. असे केले की कोणतेही कर्म असो ते दिव्य कर्मयोगात परिवर्तित होईल. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कोणत्याही कर्तव्याचा त्याग करू शकणार नाही. भौतिक इंद्रिये आणि विहित कर्मांचा त्यागही त्याला करता येणार नाही. परंतु भौतिक इंद्रिये आणि मन यांपासून प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे आध्यात्मिक विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचे प्रमुख सार आहे. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, हे महाबाहो अर्जुना, अशा प्रकारे बुद्धीच्याही पलीकडचे ज्ञान मिळवून स्वतःला स्वतःच्या शुद्ध बुद्धीने स्थिर कर आणि या कामाच्या रूपातील म्हणजेच वासनेच्या स्वरूपातील अजिंक्य शत्रूला नष्ट कर. हा श्लोक कर्मयोग अध्यायाचा निष्कर्ष आणि अंतिम उपदेश आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण वासनेवर विजय मिळवण्यासाठी अंतिम आणि सर्वात प्रभावी पद्धत सांगतात. खऱ्या आत्मस्वरूपाचे ज्ञान किंवा आत्मज्ञान प्राप्त करा. हे ज्ञान मिळाल्यावर बुद्धीला एक उच्च ध्येय प्राप्त होते. जेव्हा बुद्धी आत्मज्ञानाने भरलेली असते तेव्हा ती मनाला योग्य दिशा देऊ शकते आणि यातूनच कामाचा म्हणजे वासनेचाही नाश करता येतो. तसेच या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक मानवी विकासाचा सर्वोच्च टप्पा आणि दीर्घकालीन यश मिळवण्याचा मार्ग दाखवतो. हा श्लोक स्पष्ट करतो की व्यक्तीची सर्वात मोठी शक्ती तिची बुद्धी आहे आणि बुद्धीची शक्ती तिच्या नैतिक आणि आध्यात्मिक ज्ञानावर अवलंबून असते. यासाठी स्वतःला स्थिर ठेवणे आवश्यक आहे. आधुनिक जीवनातील तणाव, अस्थिरता आणि विचलित मन यावर मात करण्यासाठी संस्तभ्यात्मानमात्मना हे सूत्र महत्त्वाचे आहे. याचा अर्थ बाह्य बदलांना प्रतिसाद न देता आपल्या शांत, तर्कशुद्ध आणि उच्च बुद्धीच्या आधारावर स्थिर रहा. तसेच खरे आत्मनियंत्रण म्हणजे केवळ इंद्रियांना मारणे म्हणजे आहार घेणे किंवा उपवास करणे हे नाही, तर बुद्धीच्या आधारावर मनाला सशक्त करणे आहे. आणि हीच सर्वात मोठी शक्ती आहे जी आत्मनेतृत्व आणि उच्च विचार यासाठी मार्गदर्शक आहे. तसेच कामाग्नीमुळे म्हणजेच लोभ आणि वासनेमुळे आपण अनेकदा भावनात्मक निर्णय घेतो आणि दूरदृष्टीचा विचार करत नाही. परंतु बुद्धे परमबुद्ध्वा या तत्वानुसार कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी व्यक्तीने मी कोण आहे, माझे खरे ध्येय काय आहे या आत्मज्ञानाच्या आधारावर बुद्धीला मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. म्हणून निर्णय क्षमतेमध्ये बुद्धीची भूमिका मोलाची आहे. जेव्हा बुद्धी आत्मस्वरूपाला जाणते तेव्हा ती क्षणिक सुखाच्या कामाला म्हणजेच वासनेला हरवून दीर्घकाळ कल्याणकारी असणाऱ्या कर्मांकडे वळते आणि यातूनच निर्णय क्षमता प्रगल्भ होते. तसेच हा श्लोक केवळ ज्ञान देत नाही तर कृतीची अंतिम आज्ञा देतो. इंद्रिये, मन आणि बुद्धीच्या उतरंडीचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला दैनंदिन जीवनात लागू करून सतत येणाऱ्या वासनेच्या मोहांना म्हणजेच कामाग्नीला बुद्धीच्या बळावर हरवणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच हा श्लोक कामाग्नीला बुद्धीच्या बळावर हरवण्यासाठी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करतो. थोडक्यात या श्लोकाने कर्मयोग अध्यायाची सांगता होते आणि
कर्मयोगाचा अंतिम संदेश आहे की कर्म कर, पण कामाला म्हणजेच वासनेला आत्मज्ञानाच्या बळावर हरवून कर्म कर. अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील 43वा म्हणजेच शेवटचा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.